गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला बदल, दुसऱ्यांना नाही. कारण दुसऱ्यांना बदलण्याच्या प्रयत्नामध्ये तू फक्त स्वतःचे वेळ वाया घालवत आहे. त्या उलट जर का तू स्वतःमध्ये बदल घडवलेस तर तुझाच फायदा आहे. उसवलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो. अस्तित्व मागून मिळत नसते, कष्टाने घाम घालून ते तयार करायचे असते. नाती आणि बर्फाचे गोले एकसारखेच असतात, ज्यांना बनवणे सोपे पण टिकवणे खूप अवघड असते. यशात सद्गुरू राया तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही स्वामी तुम्हीच आहात. मित्रांनो, तुमचे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. जगताना असं जगा आणि वागताना असे वागा की स्वतःला स्वतःची आवड निर्माण झाली पाहिजे. दुनियेचे काय घेऊन बसलात, त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत असते. रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक किती भारी दिसत असले तरीही मनातून ते नक्कीच उतरतात. अहंकार आणि संस्कारात एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचं नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ हा जाऊ द्यायचा असतो. म्हणून माझ्या बाला, जर का तू उदास असशील, तुझे काही मनासारखे होत नसेल, तू नेहमी माझ्याकडे प्रार्थना करतोस ते मी पाहतो आणि तुला असे वाटते की तुझे स्वामी तुझी प्रार्थना ऐकत नाही. पण माझ्या बाला, योग्य वेळेची वाट बघ. ती वेळ लांब नाही जेव्हा तुझी स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील. पण त्यासाठी तुला प्रयत्न करावेच लागतील. जिभेचे वजन खूप कमी असते, पण तिचे तोल सांभाळणे खूप कमी जणांना जमते. पण तुला हे जमते का बघ. स्वतःचा शोध घे, स्वतःला घडव. हेच तुझ्या जीवनाचे खरे आयुष्य आहे. माझे नाव नुसते तुझ्या मुखात जरी आले तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. म्हणून एकदा वेळ काढून नक्कीच श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागतो. तोच मेंदू तुम्ही स्वतःच्या चुका शोधण्यात घालवा आणि बघा, तुमचे आयुष्य नक्कीच सोन्यासारखे होईल. कारण दुसऱ्यांच्या चुका शोधत बसलात तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार आहे. बाकी तुम्हाला काही हाती लागणार नाही. भावना कलायला मन लागते, वेदना कलायला जाणीव लागते आणि देव कलायला श्रद्धा लागते. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार निघून जातात आणि चांगले दिवस मग सुरू होतात. म्हणूनच मनामध्ये चांगले विचार आणा आणि चांगले कर्म करा. जे मनापासून आवडते ते हृदयापासून जपायचं असतं. आयुष्य खूप सोपे आहे, फक्त काही माणसे कठीण झाली आहेत. त्या कठीण माणसांमुळे तू तुझे आयुष्य खराब करू नको. ते अजून सुंदर बनव, ते अजून सोपे बनव. दुसऱ्यांच्या मुले तुझ्या आयुष्यात काही फरक पडू देऊ नकोस. कारण हे आयुष्य फक्त तुझे आहे, ते तू ठरव. असे कोणते सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतके सुख आहे जे तुला आयुष्यभर पुरून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.